नमस्कार. सप्तरंग कला क्रीडा विज्ञान साहित्य संगीत अकादमी तर्फे आयोजित अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी शिवाजी जाधव स्पर्धक म्हणून आपले विचार मांडत आहे. माझा विषय आहे माझा देश मी देशाचा. माझा देश मी देशाचा. माझाच हिंद देश नाही तुझ्या कुणाचा. माझाच हिंद देश नाही तुझ्या कुणाचा. माझाच हिंद देश. हिंदू असेल त्याचा हा देश पूजण्याचा. हिंदू असेल त्याचा हा देश पूजण्याचा. सेवेसी देह लागो हृदयात धर्म जागो. सेवेसी देह लागो हृदयात धर्म जागो. माझाच हिंद देश नाही तुझ्या कुणाचा. माझाच हिंद देश. जीवे फकीर व्हावे देशास उद्धरावे. जीवे फकीर व्हावे देशास उद्धरावे. मानीन हाच मोक्ष. मानीन हाच मोक्ष. माझाच हिंद देश. माझाच हिंद देश नाही तुझ्या कुणाचा. माझाच हिंद देश. स्वातंत्र्य लाभ झाला सोन्यात देश नाला. स्वातंत्र्य लाभ झाला. स्वातंत्र्य लाभ झाला सोन्यात देश नाला. जय जय करीतो घोष. जय जय करीतो घोष. माझाच हिंद देश. माझाच हिंद देश नाही तुझ्या कुणाचा. माझाच हिंद देश. माझाच हिंद देश. माझाच हिंद देश. या स्पर्धेमध्ये मी माझे विचार मांडत आहे. मी देशाचा, देश माझा, देश माझा, मी देशाचा. आपण थोडासा विचार असा करूया. जवळपास 75 वर्ष पूर्ण झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातला नेमका फरक काय आहे हे शब्दातून कळण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमीच आहे, परंतु नाईलाज आहे, त्यातून समजून घेतलं पाहिजे. 75 वर्षापूर्वी देश पारतंत्र्यात होता, दुसऱ्याच्या सत्तेत चाललेला होता, जगत होता. मरण येत नाही म्हणून कसा तरी जगत होता. आणि जे सांगितलं जाईल ते ऐकावं लागायचं. स्वतःच्या मताला विचाराला कुठेही स्वातंत्र्य नव्हतं. आणि त्यामुळे जीवन जगणं म्हणजे का जगतोय हाच खरा प्रश्न होता. आणि अशा पद्धतीने त्यावेळच्या परिस्थितीत जगणारी जी मंडळी भारतातली होती त्या सगळ्यांना प्रत्येक श्वासाबरोबर हे वाटत होतं की देश स्वतंत्र झाला पाहिजे. आम्हाला स्वतःच्या मताप्रमाणे, स्वतःच्या विचाराप्रमाणे जगता आलं पाहिजे. हे स्वातंत्र्य त्यावेळेला नव्हतं. वेगवेगळी राज्य झाली, वेगवेगळे सत्ताधीश झाले, वेगवेगळे सत्ताधारी झाले, परंतु ते हुकुमशाही पद्धतीने जगावं लागत होतं, राजशाही पद्धतीने जगावं लागत होतं. आणि अशाच काळामध्ये आपला भारतीय जीव तडफडून 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 कसा तरी मरण येईपर्यंत जगत होता.
त्याला जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 1947च्या आधी ज्या लोकांनी प्रयत्न केले, ज्यांनी काही कष्ट घेतले, त्याची जाणीव, त्याची ओळख, त्याची कल्पना आपल्याला विचारातूनच थोडीफार करून घ्यावी लागणार आहे. आपण त्यावेळेला तो अनुभवू शकलो नाही. ध्येयवेळी झालेली लोक होती, अगदी ध्येयवेळी, आणि एकच ध्येय सगळ्या भारतीयांचं होतं, तो म्हणजे भारत स्वतंत्र झाला पाहिजे, भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो पाहिजे. स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट दिवशी हा राष्ट्रीय ध्वज वरती गेला आणि त्याच्यानंतर आमच्या स्वतंत्रतेचा श्वास घ्यायला संधी मिळाली, सुरुवात झाली, आरंभ झाला. हे करत असताना खरंच म्हणजे आपण थोडासा विचार करायचा, एक एक पाऊल अगदी मुंगीच्या पावलाने देशाला विकासाकडे, प्रगतीकडे, सुधारणेकडे थोडं थोडं वाटचाल करायला वेळ मिळू लागला, परिस्थिती मिळू लागली. हे करत असताना प्रत्येक ठिकाणी, सर्व भारत देशाचा जरी नकाशा विचारात घेतला तर सगळ्यात मोठी अडचण ही होती की दारिद्र्य प्रचंड मोठं होतं. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत सगळ्यांनाच होती म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अतिशय गरिबी होती. आपल्याला आठवत असेल 72च्या दुष्काळामध्ये जो ज्वारीचं धान्य मिलो म्हणून आपल्या भारतात अमेरिकेसारख्या देशांकडून मागवलं, ते तिथल्या डुकरांसारख्या प्राण्यांना घातलं जात होतं. ते आपल्याकडे आणून लोकांना जगण्यासाठी आपल्या भारतीयांना जेवायला द्यावं लागलं. परिस्थिती इतकी नाजूक होती. हळूहळू प्रगती होत गेली, करत राहिले देश स्वतंत्र झाल्यानंतर. आणि मग आता आपण या सप्तरंगाच्या माध्यमातून जे विषय घेतलेले आहेत, क्रीडा असेल, विज्ञान असेल, कला असेल, साहित्य असेल, संगीत असेल, असे भरपूर विषय आहेत की त्यांना थोडासा वाव मिळाला. हळूहळू प्रगती सुरू झाली आणि त्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना खरंच म्हणजे आपल्या लोकांनी कितीतरी मोठ्या प्रमाणात प्रगती केली म्हटलं तर काही वावगं होणार नाही. माझ्या काव्यामध्ये मी म्हटलं, सोन्यात देश न्हाला, स्वतंत्र भारत झाला, सोन्यात देश न्हाला. ही आजची परिस्थिती 70-75 वर्षानंतर थोडीशी आपल्याला बघायला मिळते. आत्ताच्या पिढींना याचं भान नाही आहे. त्याचं कारणही तसंच आहे, त्यांना त्याची हवा लागलीच नाही. पारतंत्र्य किंवा पारतंत्र्याचा काळ काय होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 10-5 वर्ष पुढची जी आहेत ती भारतीयांनी जी अनुभवली, तो जो आनंद होता गगनात मावेन असा होत होता. हे आनंद साजरे करत असतानाच ह्या वेगवेगळ्या विषयांची पुढे प्रगतीला सुरुवात झाली, विकासाला सुरुवात झाली. देश विकासाच्या वाटेने चालू लागला. आजपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये देशाविषयीची असलेली भावना अत्यंत प्रचंड मोठी आहे. देशाभिमान असला पाहिजे, देश स्वाभिमान असला पाहिजे. प्रत्येकाला देश माझा आहे म्हणताना मी सुद्धा देशाचा आहे हे जाणीवपूर्वक सांगता आलं पाहिजे, हृदयामध्ये ठसलेलं असलं पाहिजे. फक्त देश माझा म्हणून चालणार नाही, मीही या देशाचा आहे. हिंदू असेल त्याचा हा देश पूजण्याचा, सेवेशी देह लागो, हृदयात धर्म जागो, घेईन ध्यास एक माझाच हिंद देश. कल्पना करा. कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य, संगीत अकादमी अशा पद्धतीचे कितीतरी विषय आहेत. या मंडळींनी थोडासा हा विचार घेऊन पुढे पाऊल टाकलेला आहे. नवीन तरुणांना ही संधी मिळाली आहे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. देशप्रेम जागा केलं पाहिजे, जागृत ठेवलं पाहिजे. एक देश जगाच्या पाठीवर मंडळी हो असा आहे. लग्न झाल्यानंतर आपण काय करतो, हिंदू आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या नव्या वधूवरांना पहिल्यांदा परमेश्वराच्या देवाच्या देवाऱ्याच्या मंदिराच्या पाया पडायला पाठवतो. आशीर्वाद दे, आमचं भविष्य चांगलं होऊ दे पुढचं. देवांच्या संदर्भात एक देश जगामध्ये असा आहे, मी नाव विसरलोय. लग्न झाल्यानंतर पहिली जोडी कुठं जात असेल तर तिथे एक शहीदांचं स्मारक आहे. त्या स्मारकावरती जाऊन नतमस्तक होतात. त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांचं जे शहीद झाले त्याच्यासाठी त्यांचे प्राणार्पण झाले, त्या ठिकाणी पहिलं दर्शन घ्यायला त्या जोडीला पाठवलं जातं. ही त्यांची संस्कृती आहे. यातून आपण काय शिकायचं आहे? हेच शिकायचं आहे की मी देशाचा आहे, माझ्यासाठी, देशासाठी, माझ्यासाठी आणि देशासाठी. ज्या लोकांनी आपले जीवदान दिले, बलिदान दिले, जीवन अर्पण केले, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असं समजून त्यांची ती प्रथा आज अखेर चालू आहे. आज आपल्याकडं 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरे करतो. परंतु तेवढ्या प्रमाणात या नवीन मुलांना तेवढ्या त्याची जाणीव करून, ओळख करून देण्याचं जबाबदारीचं काम हे खरंच म्हणजे वरच्या पुढच्या वयातल्या लोकांचं आहे, जे त्याच्यामध्ये वाहून घेतलेले आहे, जे त्याची जाणीव आहे, ओळख आहे.
अशा लोकांनी या गोष्टीचा परिचय ह्या मागच्या पिढीला सतत करून दिला पाहिजे. त्यांच्यामध्ये हे जागृत देशप्रेम केलं पाहिजे. त्याशिवाय त्यांनाही या गोष्टीचं भान राहणार नाही की मी या देशाचं काही देणं घेणं लागतो. प्रचंड पैसा मिळाला. आजच्या काळामध्ये गेल्या दशकामध्ये जर आपण थोडंसं मागं वळून पाहिलं तर एकच लक्षात येतं, नजरेत येतं की फक्त पैशाच्या मागे एकच रेस सुरू झालेली की पैसा कसा मिळेल, पैसा किती मिळवावा याला कुठेही मर्यादा राहिलेली नाही. आणि म्हणून पैशामागे प्रत्येक तरुण धावत आहे, प्रत्येक भारतीय धावत आहे असं म्हणण्याचे दिवस आलेले आहे. साधारण 70-75च्या काळामध्ये ज्या वेळेला अन्नधान्याची टंचाई होती त्यावेळेला शास्त्रीजींनी एक मोठा नारा दिला राष्ट्राला जागृत करण्यासाठी, जय जवान जय किसान. कशासाठी हे जय किसान तरी कधी होईल? देश स्वतंत्र राहिला तर. आणि तो स्वतंत्र राहायचा असेल तर पहिल्यांदा जवानांच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे, त्यांना पाठपुरावा करून बळ दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो नारा दिला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या 75 वर्षात जी काही 4-2 हल्ले होण्याचा प्रयत्न झाला त्यातून देश बचावला आणि समर्थपणे जगासमोर उभा राहिलेला आहे. विकासाची दिशा, संशोधनाची दिशा अतिशय मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि याचं सर्व श्रेय अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या अकॅडमी चालत आहेत, संस्था चालत आहेत, शिक्षण क्षेत्र चालत आहे, या सगळ्याच्या माध्यमातून, या विज्ञानातून म्हणा, साहित्यातून म्हणा, संगीत, सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. प्रत्येकाने काहीतरी केलं पाहिजे, पण त्याच्या मागे उद्दिष्ट ध्येय हे पाहिजे की मी हे माझ्या स्वतःसाठी करतो असं नाही, हे माझ्या देशासाठी करतोय आणि मी देशाचा देणं लागतोय ते मी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी माझं जीवन अर्पण करीन. जय हिंद.